एक सविस्तर बातमी आपण पाहूयात। केरळमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवत राज्यात सत्ता स्थापन केली आहे। जनतेने बदलाच्या बाजूने कौल देत डाव्या आघाडीला सत्तेबाहेर मार्ग दाखवला। वरिष्ठ काँग्रेस नेते व्ही.डी. सतीशन यांनी केरळच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेत खऱ्या अर्थाने नवीन सरकारची अधिकृत सुरुवात केली आहे। पाहूयात त्या संदर्भातला लोकशाही मराठीचा खास रिपोर्ट। केरळमध्ये काँग्रेसची सत्ता। व्ही.डी. सतीशन यांच्या नेतृत्वाखाली नवा अध्याय सुरू। जनतेचा नेता ते मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास। एका दशकानंतर केरळच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळालाय। यूडीएफनं दमदार पुनरागमन करत पुन्हा सत्ता काबीज केली आणि सोमवारी तिरुवनंतपुरमच्या सेंट्रल स्टेडियममध्ये हजारो समर्थकांच्या उपस्थितीत व्ही.डी. सतीशन यांनी केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। वंदे मातरमच्या सुरांनी सुरू झालेला हा ऐतिहासिक सोहळा काँग्रेससाठी नव्या पर्वाची सुरुवात मानला जातोय। यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही प्रमुख उपस्थिती होती। मागील केरळ विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहणारे व्ही.डी. सतीशन हे काँग्रेसच्या विजयामागील प्रमुख चेहरा मानले गेले। निवडणुकीपूर्वी त्यांनी मोठं विधान करत सांगितलं होतं की काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला स्पष्ट जनादेश मिळाला नाही तर ते सक्रिय राजकारणापासून दूर जातील। त्यांच्या या आव्हानात्मक भूमिकेमुळे निवडणुकीत मोठी उत्सुकता निर्माण झाली। केरळमधील काँग्रेसचा हा विजय राष्ट्रीय पातळीवरही महत्त्वाचा मानला जातोय। राजकीय विश्लेषकांच्या मते दक्षिण भारतात काँग्रेसला नवसंजीवनी मिळाल्याचं सध्याचं चित्र आहे। व्ही.डी. सतीशन यांचा जन्म केरळमधील कोचीच्या नेटूर इथे एका नायर कुटुंबात झाला। लहानपणापासूनच शिक्षण आणि समाजकारणाची त्यांना आवड होती। सुरुवातीचं शिक्षण त्यांनी पनांगड हायस्कूलमध्ये पूर्ण केलं, तर सेक्रेड हार्ट कॉलेज थेवरा या ठिकाणी पदवी शिक्षण घेतलं। राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची येथून मास्टर ऑफ सोशल वर्क पूर्ण केलं, तर केरळ लॉ अकॅडमी लॉ कॉलेजमध्ये LLB पूर्ण केलं। त्यानंतर गव्हर्नमेंट लॉ कॉलेज तिरुवनंतपुरम मध्ये त्यांनी LLM शिक्षण घेतलं आणि मग 10 वर्षांहून अधिक काळ उच्च न्यायालयात वकिली केली। विद्यार्थी नेता म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली। KCU मधून राजकारणात सक्रिय प्रवेश मिळवला। 2001 मध्ये परवूर मतदारसंघात पहिल्यांदा विजय मिळवला। त्यानंतर सलग 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले। 2006 मध्ये KM दिनकरन यांचा पराभव केला। 2011 मध्ये CPI नेते पन्नियन रवींद्रन यांना मोठ्या फरकानं हरवलं। 2016 मध्ये शारदा मोहन यांच्यावर विजय मिळवला। काँग्रेसमध्ये अभ्यासू, स्पष्टवक्ते आणि निर्भीड नेता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आणि 12व्या विधानसभेत काँग्रेसचे मुख्य प्रतोद म्हणून कामकाज पाहिलं। 2026च्या विधानसभा निवडणुकीत व्ही.डी. सतीशन यांनी काँग्रेसच्या संपूर्ण प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली। निवडणुकीपूर्वी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की जर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आघाडीला 140 पैकी किमान 100 जागांचा टप्पा गाठता आला नाही तर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त होतील। त्यांच्या या धाडसी विधानामुळे संपूर्ण राज्यातील निवडणूक लढतीकडे मोठं लक्ष वेधलं गेलं आणि प्रचाराला वेगळीच धार मिळाली। निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर यूडीएफनं 102 जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला आणि सतीशन यांनी आपल्या परवूर मतदारसंघातून तब्बल 20,600 मतांच्या मोठ्या फरकानं सलग 6वा विजय नोंदवला। या विजयामुळे ते केवळ एक यशस्वी आमदारच नव्हे तर काँग्रेसच्या पुनरुज्जीवनामागील प्रमुख रणनीतिकार म्हणूनही पुढे आले। या विजयानंतर पक्षांतर्गत आणि आघाडीतील त्यांचं स्थान अधिक मजबूत झालं। यूडीएफ मधील सर्वात मोठा घटक असलेल्या इंडियन युनियन मुस्लिम लीगसह सर्व घटक पक्षांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला। त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आणि जनतेशी असलेल्या मजबूत संपर्कामुळे ते काँग्रेसच्या सर्वमान्य नेतृत्वात पोहोचले। याच पार्श्वभूमीवर त्यांची ओळख केवळ एक वरिष्ठ नेता म्हणून न राहता
केरळमचे मुख्यमंत्री म्हणून दृढ झाली. आता त्यांच्या समोर सर्वात मोठं आव्हान म्हणजे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत स्थिर, विकासाभिमुख आणि पारदर्शक सरकार देणं आणि त्यावरच त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.